गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण पाहणार आहे वर्गमूळ काढण्याची पद्धती. तर एक्झाम्पल पाहूया आपण. जर 576 गुणिला 121 बरोबर 69696, तर वर्गमुळात 69696 बरोबर किती? तर आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे 69696. कसं काढायचं? 576 गुणिला 121. 576 गुणिला 121 बरोबर 69696 आलं. मग हेच वर्गमूळ याच्यामध्ये लिहायचं. वर्गमूळामध्ये ही संख्या लिहायची आणि त्याच्यानंतर 576 कशाचा वर्ग आहे? 24. आणि गुणिला 121 कितीचा वर्ग आहे? 11चा. बरोबर 24 गुणिला 11 बरोबर 264. अशा प्रकारे वर्गमूळून वर्ग काढायचा. वर्गमूळमधून वर्ग काढायचा आहे. दुसरं एक्झाम्पल पाहू आपण. जर 144 गुणिला 81 बरोबर 11664, तर वर्गमुळात 11664 भागेला वर्गमूळ 0.0144 बरोबर किती? उत्तर आपण पाहूया. 11 तर वर्गमुळात 11664 भागेला वर्गमूळ 0.0144 बरोबर किती? तर ह्या संख्या दोन संख्यांचा भागाकार केला तर वर्गमुळात किती येते? 81. 8100. आणि 8100 याचं वर्गमूळ किती येते? 90. ते नंबर 22.5 वर्गमूळ 22.5 गुणिला 0.121 याचं वर्गमूळ काढायचं आहे. बरोबर किती? तर आपल्याला 22.5 गुणिला 0.121 आधी याचे वर्ग पाहायचे आहे किती येते. तर 22.5 याच्या पॉईंट न धरता डायरेक्ट वर्ग काढू शकतो आपण. 225 कशाचा वर्ग आहे? 15चा. आणि 121 11चा. तर याचा आन्सर येते 165. तर आता आपण पॉईंट देऊन आन्सर काढू. 22.5 गुणिला 0.121 बरोबर किती येईल? 22.5 1.5 गुणिला 0.121 0.1 1.1
बरोबर 1.65 असा याचा आन्सर येईल. 4 नंबर वर्गमुळात 0.16 प्लस अंडररूटमध्ये 0.0081 बरोबर किती? तर आन्सर पाहूया आपण. वर्गमूळ 0.16 प्लस वर्गमुळात 0.0081 बरोबर तर 0.16 प्लस 0.0081 कितीचं वर्गमूळ आहे? 81 कितीचं आहे? 9चं. मग इथं लिहायचं 0.09. आता किती झाले? 0.25 अंडररूट 0.25. 0.25चं किती येईल? 0.5. 5 नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. अंडररूट वर्गमूळ 20 गुणिला वर्गमुळात 125 बरोबर किती? वर्गमुळात 20 गुणिला वर्गमूळ 125 बरोबर. हे दोन्ही पण एकाच वर्गमुळात लिहायचे, फक्त गुणाकार मधामध्ये द्यायचा. 125 गुणिला 20 किती येते? 2500 वर्गमुळात 2500. कितीचं वर्गमूळ आहे? 50. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. 6 नंबर जर 256 गुणिला 196 बरोबर 50 176 तर वर्गमूळ 50 176 किती? हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून आणायचं आहे. याच्यामध्ये आन्सर ए नंबर 208, बी नंबर 240, सी नंबर 224 आणि डी नंबर 214. याचा आन्सर आणायचं, सॉल्व करून कमेंटमध्ये सेंड करायचं. 7 नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. जर 121 गुणिला 169 बरोबर 20 449 तर अंडररूट 20.449 भागेला अंडररूट 12.1 बरोबर किती? 121 गुणिला 169 बरोबर 20 449. 121 कशाचा वर्ग आहे? 11चा आणि 169 13चा बरोबर 143 अंडररूट 20.449 भागेला अंडररूट 12.1. कितीचं अंडररूट? 143 भागेला 121 कितीचा अंडररूट आहे? 11चा. 14.3 भागेला 1.1 बरोबर 1.3. याचा आन्सर येईल 1.3.
नंबरचं एक्झाम्पल, जर 441 गुणिले 625 बरोबर 27, 56, 25 तर 27.56 भागिले 4.21 बरोबर किती? 441 गुणिले 625 बरोबर 27, 56, 25. 441 कितीचा वर्ग आहे? 21चा. आणि 625 25चा बरोबर 525. आपल्याला विचारलं अंडर रूटमध्ये आन्सर 27, 56, 25 भागिले 4.41 याचं स्क्वेअर रूट किती येईल? 5.225. 441 21चा वर्ग आहे 2.5 बरोबर 2.5. 441 21चा वर्ग म्हणजे 2.1. 525 भागिले 21 बरोबर 25 म्हणजेच 2.5 याचा आन्सर येतं. 9 नंबरचं एक्झाम्पल बघू. वर्गमूळ 0.196 गुणिले 0.081 बरोबर किती? बरोबर 0.196 गुणिले 0.081. 196 कितीचा वर्ग आहे? 0.14 आणि 81 हा 9चा वर्ग आहे गुणिले 0.9 बरोबर किती येते? 0.126 याचा आन्सर.